ताई, प्रभागामध्ये काही समस्या आहेत का? काय सांगाल तुम्ही त्या? होय, रस्त्याची खूप मोठा प्रॉब्लेम आहे. खूप पाणी साठतं, आम्हाला जाण्या येण्याचा प्रॉब्लेम होतो. आणि आम्हाला रस्ते त्वरित करून दिले तर बरं होईल. हां, आता मध्ये भरपूर पाऊस झाला होता त्यावेळेस. खूप पाणी होतं गुडघ्यापर्यंत. मग कसं नियोजन केलं त्या पाण्याचं काय? आम्ही बाहेरच पडलो नाही. बरं. मग पालिकेने काही मदत केली का? नाही केली त्यावेळेस. अच्छा. ते आम्ही इतक्याल्या पाण्यातून येत होतो बरं. आणि तोपर्यंत कोणीच आलं नाही, काहीच नाही. मध्यंतरी जो पाऊस झाला मोठा त्या पाण्यात खूप पाणी येतो आणि त्या पाण्यातच येणं जाणं केलं. आम्हाला तर दुकानला यावं लागतं, यांच्यासारखं आम्ही घरात नाही बसलो. आम्हाला दुकानात त्या पाण्यातूनच आलो गेलो, पोरांना शाळेत पण मग ते पाण्यातून. नियोजन कसं लावलं पाण्याची व्यवस्था? काय केलं तुम्ही? काही नाही, ते पाणी आपोआप कमी झालं तेव्हा 4 दिवसांनी आम्ही. मग तोपर्यंत तुमची जी काम आहे ती ठप्प झाली. नाही, कामं चालू ठेवले, म्हणजे पायी ठेवले आणि पाण्यातून येऊन जाणं केलं. मग याच्यामध्ये कोणी पालिकेने वगैरे मदत नाही केली? कोणी आलेलं नव्हतं, बरं. कोणीच नव्हतं. तुम्ही तक्रार केली होती तशी कुठे कंप्लेंट? आम्ही कुठंच काही नाही केलं, त्याच पाण्यात वावरलो, आलो गेलो. आणि जे महत्वाचे काम आहे ते तसेच ठेवले, फक्त पोरांचे शाळेचे एवढे महत्वाचे केले. बरं. बाकी कचरा व्यवस्थापन, लाईट, पाणी वगैरे चालू आणि व्यवस्थित? हो, आहे ते आहे. कचऱ्याची गाडी पण येते, पाणी पण येतं वेळोवेळी. फक्त पानकळ्यात पाणी भरपूर येतं आणि रोड नाही आहे. रोड नाही आहे ह्या? हे एवढं फुटलेला रोड आहे. बरं. आणि लाईटच्या काय व्यवस्था इथे? लाईट आहे कुठं? नाही, नगरपालिकेची का? नगरपालिकेची ताई खूप अंतर आहे. आमच्या दोन्ही 4 घरामध्ये खूपच अंधार पडतो. आम्ही बाहेरचे कितीक दिवस बल्ब लावणार आहे? खरे तुम्ही सांगा बरं. मग त्यांनी एक पोल तरी द्यायला पाहिजे आम्हाला. बाहेर रोडवरती नाही आहे लाईट? नाही, रोडवर आमच्या घरासमोर अंधार आहे. तुम्ही पालिकेत केली का तक्रार? खूप वेळा केली तक्रार, बरं. तरी नाही पोल बसवला आमच्या. म्हणजे इथे रात्री अंधारच असतो? हो, पूर्ण आमचे लाईट लावावे लागतात आम्हाला.